प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आहे। आज आपण बुक किपिंग आणि अकाउंटन्सी यांची डिफरन्स पाहणार आहोत। सगळ्यात पहिले आपण बुक किपिंग म्हणजे काय याचं मीनिंग बघू। तर इट इज अ कॉन्सेप्ट विथ द रेकॉर्डिंग अँड द क्लासिफाइंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन। म्हणजे बुक किपिंग मध्ये जेवढा कोणता एक व्यवहार एका दिवशीमध्ये होते किंवा एका दिवसामध्ये जेवढे कोणते व्यवहार होत असेल ते आपण रेकॉर्डिंग करायची प्रोसेस करत असतो। त्यानंतर अकाउंटन्सी म्हणजे काय, सिस्टमॅटिकली काम असते आणि अकाउंटन्सी मध्ये रेकॉर्ड करतो म्हणजे त्याचं साठवणूक करतो, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफाय करतो, त्याचं वर्गीकरण करतो, समराइज करतो, अनालिसिस करतो आणि इंटरप्रिटिंग करतो। म्हणजेच काय, तर जे एक एंट्री असते त्याला बॅलन्स शीट पर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतो। पुन्हा रेकॉर्ड जो आहे तो आपल्या सिस्टमॅटिकली करण्याचा प्रयत्न करतो। हे असते काम आपल्या अकाउंटन्सी आणि बुक किपिंग मध्ये पहिली स्टेज, की आपण त्याला एक डाटा जो आहे तो रेकॉर्ड करून ठेवला, लिहून ठेवला, त्याची एक एंट्री केली। स्टेज कसं आहे की बुक किपिंग हे एकदम पहिली स्टेज आहे। पहिली स्टेज बुक किपिंग मध्ये एक ट्रान्झॅक्शन झालं, लिहून ठेवलं। पण हे जे आहे ते सेकंडरी स्टेज आहे आपली अकाउंटन्सी, कारण त्यामध्ये अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट इन्क्लूड द सेकंडरी स्टेज ऑफ अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन। ऑब्जेक्टिव्ह काय आहे की बुक किपिंग आपण का बरं करतो, याच्या मागचा उद्देश हा आहे की द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप अ रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर अँड सिस्टमॅटिक वे। प्रॉपर आणि सिस्टमॅटिक वे मध्ये आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री केली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि अकाउंटन्सी मध्ये द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट अथॉरिटीज। हे जे इन्फॉर्मेशन आहे ते प्रत्येक फायनान्शियल जे काही स्टेटमेंट आहे तिथपर्यंत आपण माहिती पोहोचली पाहिजे, हे अकाउंटन्सीचं काम असते। याच्यामध्ये जसं ट्रेडिंग अकाउंट करणं, प्रॉफिट अँड लॉस करणं, बॅलन्स शीट पर्यंत पोहोचणं हे आपल्या अकाउंटन्सीचं काम आहे। रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर द बुक किपिंग। बुक किपिंग साठी ज्युनियर जो कोणता स्टाफ असेल तो रेकॉर्ड करतो आणि अकाउंटन्सी जी आहे ते सिनियर स्टाफ रेकॉर्ड करतात। आउटकम्स काय आहे की ज्यावेळेस आपण बुक किपिंग करतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट काय मिळते की आपण त्याच्यामधून जनरल एंट्री करता येते, लेजर करता येते आणि लेजर मध्येही बरेचसे जे आपले अकाउंट्स आहेत ते आपल्याला करता येते आणि एक क्लासिफाय करून चांगला डाटा आपल्याकडे येतो। पण आपल्या अकाउंटन्सी मध्ये रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज द प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट। आणि आपल्या अकाउंटन्सी मध्ये जर बघितलं याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो, प्रॉफिट अँड लॉस मधून आपला प्रॉफिट झाला की तोटा झाला हे आपल्याला कळतो आणि त्यासोबत आपण बॅलन्स शीट चांगल्या प्रकारे म्हणजे प्रिपेअर करू शकतो। पिरियड कसं आहे की बुक किपिंग गिव्स अ डे टू डे डिटेल्स। एका दिवशी काय काय ट्रान्झॅक्शन झाले, किती झाले, 50 झाले, 60 झाले, 100 झाले, हे जे ट्रान्झॅक्शन आहे आपल्याला बुक किपिंग देते। आणि द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज अ प्रॉफिट अँड लॉस आणि पिरियड जे आहे ते कसं आहे की अकाउंटन्सी गिव्ह द डिटेल्स ऑफ एंटायर द इयर। आता हे टायमिंग साठी आहे की बुक किपिंग एका दिवसाचा आपल्याला रिझल्ट सांगते, तर अकाउंटन्सी जे आहे ते एका वर्षामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस आपल्याला किती झालं हे पूर्ण आढावा जो आहे तो आपल्या अकाउंटन्सी मधून एका वर्षाचा आढावा जो आपल्या अकाउंटन्सी मधून आपल्याला कळते। अनालिसिस मध्ये बघू की द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर एनी अनालिसिस। याला अनालिसिस करताच येत नाही, कारण एका दिवशी जो कोणता पैशाचा व्यवहार झालेला असेल बस तेवढंच। पण आपल्या अकाउंटन्सी मध्ये खूप सारे जे डिटेल्स आहेत आपल्याला एक्सप्लेन करता येते। आपल्याकडे असेट किती आहे, लायबिलिटीज किती आहे, प्रॉफिट का बरं झाला किंवा लॉस का बरं झाला, या सगळ्याचं अनालिसिस एका वर्षभराचं आपल्याला करता येते। त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग। मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन फ्रॉम द बुक किपिंग। आपल्या बुक किपिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे डिसिजन मेकिंग होत नाही, पण अकाउंटन्सी मध्ये बॅलन्स शीट राहते, प्रॉफिट अँड लॉस राहते आणि जे करून ते लोनची प्रोसेस असते किंवा फायनान्शियल प्रोसेस असते, गव्हर्नमेंट कडून लोन काही घ्यायचं असेल किंवा कोणत्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर अशा वेळेस आपली बॅलन्स शीट कामी येते। डिसिजन मेकिंग आपला बिझनेस वाढवायचा असेल तर त्यावेळेस आपलं हे अकाउंटन्सी जे आहे ते खूप महत्वपूर्ण ठरते। त्यामुळे एक व्यापक कल्पना किंवा व्यापक जे विचार आहे ते आपली अकाउंटन्सी आहे। आणि स्किल रिक्वायर्ड, तर बुक किपिंग साठी एक मोठी स्किल नाही पाहिजे। बुक किपिंग जे आहे आपण डायरेक्ट एंट्री करू शकतो, पण अकाउंटन्सी एक प्रोसेस आहे, ट्रायल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा आपण बॅलन्स शीट तयार करणं, त्याला टॅली करणं, हे अशा पद्धतीने खूप मोठं असं काम आहे। तर अशा प्रकारे हे बुक किपिंग आणि अकाउंटन्सी टॉपिक आहे। माझे बाकीचेही व्हिडिओज आहेत जे आपल्या अकाउंटन्सीच्या रिलेटेड येते। प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करतो। आणखी महत्वाच्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। आम्ही इथे तुमच्यासाठीच हे चॅनल ओपन केलेलं आहे आणि तुमच्यासाठीच हे चॅनल मधून
जो कोणते आपले बीकॉमचे विद्यार्थी आपल्या मराठीमधून शिकणारे असेल, मराठी इंग्लिश मधून, त्यांच्यासाठी आम्ही थोडंफार मदत करण्याचं कार्य करतो. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.